हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू डायमेन्शन एस. बेसिकली 2 दिवसापूर्वी MPSCनं मुख्य परीक्षेचा मेन्स एक्झामिनेशनचा प्लॅन और सिलेबस रिलीज केला. त्या सिलेबसला आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ॲज इट इज UPSCचा सिलेबस त्यांनी कॉपी केलेला दिसतो. हां, 2-3 गोष्टी आहेत जे त्यांनी ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे, पण दॅट इज व्हेरी मायनर थिंग्स. पण जेव्हा आपण UPSCच्या धर्तीवर MPSCचा एक्झामिनेशनचा विचार करतो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काही समजून घेणं अपेक्षित आहे. पहिलं तर प्लॅन किंवा स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन जे MPSCनं रिलीज केलेलं आहे, जे UPSCचंच आहे पण MPSCच्या विद्यार्थ्यांना माहीत नाही म्हणून ते 2 मिनिटांमध्ये मी डिस्कस करेन. त्यानंतर प्लॅन ऑफ ॲक्शन काय असायला पाहिजे की पुढच्या 1 वर्षामध्ये आपण कुठल्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे, कुठल्या महिन्यापर्यंत आपल्याला कुठला मेन्स कधी करायचा आहे, प्रिलिम्स कधी करायचा आहे आणि कशा पद्धतीनं करायचा आहे, ह्या गोष्टी डिस्कस होतील. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी आय विल रेकमेंड की मी काही इन्स्टिट्यूट्स रेकमेंड करणार आहे की बाबा UPSC आणि MPSCच्या धर्तीवर और MPSC पॅटर्न चेंजच्या धर्तीवर स्पेसिफिकली कुठल्या इन्स्टिट्यूट्स इथून पुढं रिलेव्हंट आहेत, कोचिंग इन्स्टिट्यूट्स, ज्यामध्ये आपली स्वतःची इन्स्टिट्यूट तर आहेच पण बाकीच्या कोणकोणते इन्स्टिट्यूट्स आहेत, कोणकोणते ऑप्शन्स आहेत, ज्याच्याबद्दल आता मुलांमध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे. कुठल्या सरांना किंवा कुठल्या टीचर्सना किंवा कुठल्या इन्स्टिट्यूट्सना अप्रोच व्हायचं, ते इन्स्टिट्यूटची एक बेसिक लिस्ट जी माझ्या माहितीनुसार योग्य आहे की बाबा ह्या इन्स्टिट्यूट्स आता इथून पुढं MPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आता जास्त रिलेव्हंट आहेत. सो लेट स्टार्ट विथ द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन. जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशनचा जेव्हा आपण मेन्सचा विचार करतो, ॲज इट इज UPSCचा प्लॅन त्यांनी कॉपी केलेला आहे, पण आपल्याला थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे की मेन्सला 2 क्वालिफाईंग सब्जेक्ट्स आहेत. एक म्हणजे इंग्लिश आहे आणि दुसरा म्हणजे मराठी आहे, जे दोन्ही पण 300 मार्काला आहेत आणि क्वालिफाईंग होण्यासाठी तुम्हाला 25% मार्क्स मिळणं अपेक्षित आहेत, म्हणजेच 75. हे फार इझी पेपर्स असतात. जर तुम्ही ते 3 तास व्यवस्थितपणे सिरियस लेवलला जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर और व्यवस्थितपणे तो सोडवला तर हे पेपर्स क्लिअर करणं किंवा ह्याला क्वालिफाईंग मार्क्स मिळणं फारसं अवघड नाही आहे. जर त्या 3 तासामध्ये तुम्ही सिरियस ते रायटिंग केलं नाही तरच तुम्ही फेल होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे याचा अर्थ हा आहे की पूर्वीच्या MPSCमध्ये जेव्हा इंग्लिश आणि मराठी तुम्ही ग्रामर वाईज फार डिटेलमध्ये करणं अपेक्षित होतं, ते आता ह्यावेळी अपेक्षित नाही आहे. तुम्ही फार ग्रामर लेवलला, मायन्यूट लेवलला गोष्टी ज्या करत होता, व्याकरणाच्या ज्या गोष्टी करत होता, त्या इथून पुढे आता तुम्हाला राज्यसेवेला तरी लागणार नाही आहेत. जेव्हा आपण मेन्स एक्झामिनेशनच्या दुसऱ्या क्वालिफाईंग सोडून जे सब्जेक्ट्स आहेत तेव्हा विचार करतो, तेव्हा तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट्स आहेत. म्हणजे खरं म्हणजे मेन्स एक्झामिनेशनला तुम्हाला टोटल 9 सब्जेक्ट्स आहेत, त्यातले 2 क्वालिफाईंग आहेत आणि बाकीचे जे 7 सब्जेक्ट्स आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला पकडले जाणार आहेत, ज्यामध्ये GS 1, 2, 3, 4 असे 4 आहेत. त्यातला जो 4था पेपर आहे तो इथिक्स या नावानं ओळखला जातो. तर या इथिक्स या प्रत्येकी पेपरला तुम्हाला 250 मार्क्स आहेत. त्यानंतर तुम्हाला दिलेल्या लिस्टपैकी तुम्हाला एक ऑप्शनल निवडावा लागतो. त्या ऑप्शनलचे तुम्हाला 2 पेपर्स असतात. म्हणजे असा ऑप्शनल 250 मार्काचे 2 पेपर, असा 500 मार्काचा पेपर आहे आणि एसे असा तुमचा टोटल 1750 मार्काचे जे मेन्स आहेत, ज्याचे 7 पेपरचे ते मार्क्स तुम्हाला फायनल मेरिटसाठी पकडले जाणार आहेत असं MPSC स्वतः सांगते. त्यानंतर पुढची स्टेज असते इंटरव्ह्यू, त्याला 275 मार्क आहेत. सो बेसिकली मेरिटमध्ये तुम्हाला मेन्स एक्झामिनेशनचे 7 पेपर आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स असे मिळून तुम्हाला फायनल रँक दिला जाणार आहे. सो तुमचा जो फायनल रँक असणार आहे तो मेन्स एक्झामिनेशनचे जे मेरिटवाले सब्जेक्ट्स आहेत, जे 7 सब्जेक्ट GS 1, 2, 3, 4, SAN, ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 असे तुमचे 7 सब्जेक्ट्स, असे 1750 मार्काची मेन्स ही 1750 मार्काची आणि जो इंटरव्ह्यू आहे तो 275 मार्क्स, असे टोटल मिळून 2025 मार्क्स होणार आहेत. आणि त्या 2025 मार्कापैकी तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत त्याच्यावर तुमचा रँक ठरणार आहे. सो बेसिकली जेव्हा आपण मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स बघतो तर सगळ्यात जास्त वेटेज मेन्सला दिले गेलेलं आहे आणि त्यामुळं इथून पुढं तुमच्या प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये मेन्सचं प्रिपरेशन जास्त असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हा तुमचा स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन आहे. आता इथून पुढं काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आपण डिस्कस करूया. ठीक आहे, आतापर्यंत लक्षात आलं की बाबा प्लॅन ऑफ ॲक्शन काय, स्ट्रक्चर ऑफ बरेच व्हिडिओ पण याच्या बाबतीत रिलीज झालेले आहेत. पण काय करायला पाहिजे इथून पुढं ह्या गोष्टी मात्र अजूनही द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. बऱ्याच वेळा UPSCच्या स्टुडंट्सना माहीत असतं, इवन UPSCचे महाराष्ट्रातले स्टुडंट्ससुद्धा ह्या बाबतीमध्ये खूप गोंधळ करतात. तर त्या गोष्टी आता आपण प्लॅन ऑफ ॲक्शनकडे लक्षात. जर तुम्ही UPSCचा स्टुडंट असाल आणि तुम्ही ह्या भ्रमात असाल की आता MPSC मेन्स ही UPSC सारखी झाली आहे म्हणजे आपल्याला फायदाच आहे, हो फायदा आहे, पण जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तरच.
मी जे आता पुढे सांगणार आहे त्या गोष्टी. म्हणजे जर तुम्ही त्या नुसत्या भ्रमात राहून MPSC द्यायला गेला किंवा UPSC द्यायला गेला तर तुमची UPSC पण क्लिअर होणार नाही आणि MPSC पण क्लिअर. आणि बऱ्याच वेळा दिल्लीतलं आणि महाराष्ट्रातलं पर्सेंटेज जेव्हा आपण विचारत होतो, महाराष्ट्रातले स्टुडंट्स कमी सिलेक्ट होण्याचं किंवा पहिल्या टॉप 10मध्ये येण्याचं प्रमाण कमी असण्याचं वन ऑफ द मेजर रिझन आहे की इथले UPSCचे स्टुडंट्स काही काळ रिलॅक्स असतात, जो सगळ्यात महत्त्वाचा काळ. वी विल डिस्कस दॅट की कुठल्या पद्धतीने आपल्याला प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचं आहे. त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे. जेव्हा आम्ही सिलेबसच्या PDF कंपेअर केल्या, या बाजूला तुम्हाला UPSCचा सिलेबस दिसतोय आणि या बाजूला तुम्हाला MPSCचा आत्ता रिलीज केलेला सिलेबस दिसतोय. तर हा GS1चा सिलेबस आहे. तर या GS1 UPSCचा सिलेबस आणि MPSCचा सिलेबस यामध्ये फक्त कुठं फरक केलेला आहे, म्हणजे यामध्ये सर टायटलला दिलेलंच आहे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राला थोडंफार वेटेज देणार आहेत. पण जेव्हा बाकीचा आपण सिलेबस बघतो त्यामध्ये फक्त एक पॉईंट ॲड केलेला आहे, भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सेंट्स मुवमेंट्स इन महाराष्ट्र. म्हणजे भक्ती मुवमेंटशी रिलेटेड महाराष्ट्रातले जे सेंट्स आहेत, आपले जे संत आहेत, त्यांच्यावर काही फोकस केला जाणार आहे. आणि तो पॉईंट यामध्ये GS1मध्ये हिस्ट्री सेक्शनमध्ये ॲड केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण जेव्हा GS2कडे जातो तर GS2चं जेव्हा आपण PDF कंपेअर केलं ऑनलाईन, तेव्हा आपल्याला जाणून आलं की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, त्यावेळी आपल्याला जाणून आलं की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा पॉईंट ॲड केलेला आहे. बाकी सिलेबस ॲज इट इज कॉपी केलेला आहे, बाकी कुठं कॉमाही बदललेलं नाही. तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा एक मुद्दा दुसरा GS2मध्ये ॲड केलेला आहे. आणि जेव्हा आपण GS3कडे जातो, ठीक आहे, हे प्रत्येक ह्याच्यामध्ये विथ सम वेटेज टू महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो काय पॉईंट ॲडिशन म्हणता येणार नाही. आपल्याला बेसिक सिलेबसचा विचार करायचा आहे की सिलेबसमध्ये काय ॲड केलेलं आहे. तर जेव्हा आपण GS3चा विचार करतो तर GS3मध्ये डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट एवढाच मुद्दा आहे UPSCच्या सिलेबसमध्ये. पण MPSCने त्यामध्ये आणखी 2 वर्ड्स ॲड केलेले आहेत, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स अँड रेझिलियंट सोसायटी. खरं म्हणजे हे दोन्ही सब्जेक्ट डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात आपोआप, पण MPSCनं हे का केलेलं माहीत नाही, पण हे दोन्ही गोष्टी स्पेसिफिकली त्यांनी सेपरेटली मेन्शन केलेल्या आहेत. तो ते मुद्दा ॲड केलेला आहे. GS4चा आपण जेव्हा सिलेबस कंपेअर करतो तो कुठलाही मुद्दा त्यांनी ॲड केलेला दिसत येत नाही. तो बेसिकली आपण जेव्हा ओव्हरऑल कंपेअर केलेलं आहे तर 3 मुद्दे त्यांनी ॲड केलेले आहेत. GS1मध्ये भक्ती मुवमेंट इन महाराष्ट्र स्पेसिफिकली, GS2मध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि GS3मध्ये डिझास्टर रिस्क रेझिलियन्स अँड रेझिलियंट सोसायटी. असे हे 3च मुद्दे त्यांनी ओरिजिनल सिलेबसमध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे बाकी कुठल्याही पद्धतीचा त्यांनी फरक केलेला नाही आहे. सो ॲज इट इज UPSC सारखाच अभ्यास करायचा आहे. रादर इथून पुढं तुम्ही UPSC आणि MPSCचा अभ्यास एकत्र करणं अपेक्षित आहे आणि त्या दोन्ही परीक्षा देणं अपेक्षित आहे, कारण सेम टू सेम आहे, कुठलाच वेगळा इफर्ट नाही आहे, दोन्ही गोष्टी करणं अपेक्षित आहे. नाव कमिंग टू द प्लॅन ऑफ ॲक्शन. तो इथून पुढे जो प्लॅन ऑफ ॲक्शन मी आता सांगणार आहे तो प्लॅन ऑफ ॲक्शन हा UPSC आणि MPSC दोघांसाठी आहे 2023च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि UPSC वाल्यांनी हा प्लॅन ऑफ ॲक्शन फॉलो करणं अपेक्षित आहे आणि MPSC वाल्यांनी ही प्लॅन ऑफ ॲक्शन फॉलो करणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, आता प्लॅन ऑफ ॲक्शन असायला काय पाहिजे. जेव्हा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की मेन्स इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर द MPSC हो या UPSC हो, तर दोन्हीसाठी तुम्हाला मेन्स एक्झामिनेशन महत्त्वाचे आहे, कारण सगळ्यात जास्त वेटेज आहे 1750 मार्काचं. जर ह्यामध्ये तुम्ही मार्क्स घेत असाल तर तुम्हाला रँक आणण्यापासून कोणी वाचवू. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2020मध्ये जेव्हा आपण UPSCच्या रँक फर्स्टचा विचार करतो तो शुभम कुमार, त्याचवेळी आपण रँक 2चा विचार करतो तो जागृती अवस्थी. तर रँक फर्स्ट आणि रँक 2मध्ये स्पेसिफिकली जागृती अवस्थी जी रँक 2 आहे हिला इंटरव्ह्यूला जास्त मार्क होते, पण तरीही ती रँक 2 आहे कारण शुभम कुमारला रँक फर्स्ट येण्यामागं त्याचे मेन्सचे मार्क्स फार महत्त्वाचे ठरले आहेत. आणि तीच गोष्ट इथून पुढं मेन्सला MPSC असो आणि UPSC असो दोन्हीला ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे मेन्सवर आता फोकस करणं जास्त गरजेचं आहे. आता लक्षात घेऊ की आत्ता चालू आहे जुलै, ठीक आहे, आता चालू आहे तुमचा जुलै. तो जुलै टू डिसेंबर हा जो पिरियड असतो स्पेसिफिकली हा तुमचा मेन्सचा पिरियड आहे. हा पिरियड तुमचा मेन्सचा पिरियड आहे. या काळामध्ये तुम्ही मेन्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे, राईट. आणि तिथून पुढं जानेवारी टू जोपर्यंत तुमची प्रिलिम होत नाही किंवा प्रिलिमचं जे शेड्यूल असेल तोपर्यंत. इन केस ऑफ UPSC राईट ना हे मे आहे, आता मेमध्ये शेड्यूल्ड आहे 2023ची UPSC, पण अजून MPSCच्या डेट्स आलेल्या नाही आहेत. तर MPSCची कदाचित मे बी थोडीशी लेट करतील, कारण ऑलरेडी त्यांनी लेट सिलेबस रिलीज केलेला आहे. तो कदाचित 1 वर्ष जर धरलं तर जुलै ऑगस्टच्या दरम्यानच कधीतरी त्यांची प्रिलिम्स होईल. तो हा जो पिरियड आहे जानेवारी टू मे हा तुमचा प्रिलिम्सचा पिरियड आहे. जर MPSC लेट झाली जुलै ऑगस्टमध्ये गेली तर ह्या जानेवारीचं फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकणार आहे. सो बेसिकली जुलै टू डिसेंबर हा मेन्सचा पिरियड आहे. त्यानंतर जानेवारी टू मे किंवा जोपर्यंत तुमची प्रिलिम होत नाही तोपर्यंत हा प्रिलिम्सचा पिरियड असणार आहे. आणि त्यानंतर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 3 महिने मिळतात. अप्रॉक्सिमेटली
2, 2.5 किंवा 3 महिने, तर स्पेसिफिकली 2.5-3 महिन्याच्या दरम्यान धरून चला. आता UPSCला 3 महिने मिळणार आहे. तर 3 महिने जे मिळणार आहेत ना, हे परत तुम्हाला मेन्स करावं लागतं. हे परत तुम्हाला मेन्स करावं लागणार आहे. सो स्पेसिफिकली लक्षात घ्या, जुलै टू डिसेंबर हा मेन्सचा पिरियड आहे. अप्रॉक्सिमेटली सांगतो, हे 15-20 दिवस इकडे तिकडे होणार आहे. त्यानंतरनं जानेवारी टू मे इन केस ऑफ UPSC, आणि जर MPSCचा विचार केला तर हे जेव्हा प्री असेल तोपर्यंत हा प्रिलिम्सचा पिरियड आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रिलिम नंतर मेन्सपर्यंतची अप्रॉक्सिमेटली 2.5 ते 3 महिने मिळतं. सो ह्या पद्धतीनं तुमचा ओव्हरऑल टाईम और ओव्हरऑल कॅलेंडर असणं अपेक्षित आहे. आता प्रॉब्लेम काय आहे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की UPSCमध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्राची मुलं कुठं कमी पडतात हे पण लक्षात घ्या, आणि दिल्लीची मुलं कुठं पुढं जातात हे पण लक्षात घ्या. की जेव्हा आपण विचार करतो की हे जे 3 महिने आहेत, ह्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचा विद्यार्थी कॅन्डिडेट तुफान मेन्सचा अभ्यास करतो. पण प्रॉब्लेम इज दॅट की ह्या 3 महिन्यातला 50% टाईम हा करंट इश्यूसाठी जातो. आणि हा 50% जो पार्ट असतो हा 50% ऑप्शनलसाठी जातो. लक्षात येते, ह्या 3 महिन्यामधला 50% भाग हा करंट इश्यूज, म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 महिन्याचं करंट करावं लागतं, आणि राहिलेले 50% मध्ये तुम्हाला ऑप्शनल करावं लागतं अलॉंग विथ रायटिंग. म्हणजे रायटिंग त्यामध्ये इन्क्लूड करतोय. म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये जरी ह्या दोन्हीतला थोडा वेळ काढून जरी GSला द्यायचा म्हटला तर GSला तुम्हाला फक्त रिव्हिजन पुरता वेळ मिळतो. यू कॅन जस्ट रिवाइज ओनली. तुम्हाला फक्त रिव्हिजनचा वेळ मिळणार आहे. आणि जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला ह्या पिरियडमध्ये काहीतरी वाचणं अपेक्षित आहे. रिव्हिजन कशाची करणार? जे ऑलरेडी वाचले त्याची रिव्हिजन करणार ना. जर तुम्ही हे रिवाइज करायसाठीच तुम्हाला फक्त वेळ मिळतोय तर ह्या काळामध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 80% सिलेबस ऑप्शनल सकट तुमचा 80% सिलेबस कंप्लीट असणं अपेक्षित आहे. ह्या काळामध्ये तुमचा 80% सिलेबस कंप्लीट असणं अपेक्षित आहे, इन्क्लुडिंग ऑप्शनल धरून मी सांगतोय. कारण हा ऑप्शनलचा 50% टाइम जो सांगतोय ना, मी रायटिंग आणि रिव्हिजनचाच फक्त सांगतोय, फ्रॉम द स्क्रॅच करण्यासाठीच सांगत नाही. त्यामुळे फ्रॉम द स्क्रॅच ह्याच पिरियडमध्ये करावं लागतं तुम्हाला. आणि ह्या काळामध्ये जेव्हा 80% मी म्हणतोय त्याचा अर्थ असा असतो की 80% रीडिंग प्लस रायटिंग द आन्सर, रीडिंग प्लस रायटिंग आन्सर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच काळामध्ये जुलै टू डिसेंबर ह्या काळामध्ये महाराष्ट्रातला UPSCचा कॅन्डिडेट सगळ्यात जास्त रिलॅक्स असतो. तो प्रॅक्टिसच करत नाही, आन्सर रायटिंगच करत नाही, जे दिल्लीवाले करत असतात. हे अचानक जागे होतात प्रिलिम झाल्यानंतर. आता मला 3 महिने मिळालात, मी आता आन्सर रायटिंग करतो. आणि त्या काळामध्ये फक्त तुम्ही स्पीड रायटिंग करू शकता, तुमचा आन्सर इम्प्रूव्ह होऊ शकत नाही. आणि आन्सर इम्प्रूव्ह करायचा पिरियड हा जुलै टू डिसेंबरच आहे. त्यामुळे ह्या काळात तुम्हाला लर्न पण करायचं आहे, रीड पण करायचं आहे, समजून पण घ्यायचे आहेत, आणि रायटिंग पण करायचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज आहे ते MPSCच्या स्टुडंट्सने, की MPSCच्या स्टुडंटना फ्रॉम द स्क्रॅच की त्यांना ऑब्जेक्टिव्हपासून डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट व्हायचं आहे, प्लस त्यांना गोष्टी समजून घ्यायच्या आहे, प्लस त्यांना वाचायचं आहे, प्लस कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घ्यायचं आहे, प्लस रायटिंग करायचं आहे. जे UPSCच्या स्टुडंटना फक्त रीडिंग आणि रायटिंगच करायचं आहे. त्यांना शिफ्ट व्हायचा जो एक मेंटल स्ट्रेस आहे तो त्यांच्याकडे आत्ता नाही आहे. आणि त्यामुळे सध्या परिस्थितीत 2023च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं UPSCच्या स्टुडंटना थोडीशी एज मिळणार आहे हे नक्की. पण ह्याचा अर्थ हा नाही की MPSCच्या स्टुडंटना काहीच करता येणार नाही. MPSCच्या स्टुडंटने जर हे 6 महिने व्यवस्थित वापरले तर आता बरेचसे UPSCचे स्टुडंट्स हे रिलॅक्स मोडमध्ये आहेत, त्यांना तुम्ही बीट करू शकता. त्यामुळे इथून पुढं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, रीडिंग अँड रायटिंग, या तिन्ही गोष्टी तुम्हाला स्पेसिफिकली जुलै टू डिसेंबर ह्या पिरियडमध्ये करायचं आहे. ह्याला काहीच ऑप्शन नाही आहे. रीड राईट. आता रायटिंग का करायचं हे पण लक्षात घ्या, की फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला द्यायचं झालं, सपोज फॉर एक्झाम्पल मला चहा आवडतो, म्हणजे ज्याच्याबद्दल मला खूप माहिती असायला पाहिजे, आणि मला सांगितलं की ह्याच्यावर एसे लिही, मी नाही लिहू शकणार कारण माझ्याकडे तेवढा कंटेंट नाही आहे. बट फॉर एक्झाम्पल मला माझ्या एखाद्या डिस्ट्रिक्टबद्दल लिहायचं झालं, फॉर एक्झाम्पल मी सांगलीच आहे, तर मला सांगलीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन लिहायचं झालं तर माझ्याकडे खूप कंटेंट आहे. पण प्रॉब्लेम इज दॅट की UPSC किंवा MPSC काय करणार की ज्याच्याबद्दल फार कमी माहिती असणार आहे किंवा माझ्याकडे कंटेंट नाही आहे त्याच्यावर मला एसे लिहायचं आहे. आणि ज्याच्याबद्दल मला खूप माहिती आहे, ज्या इश्यूजबद्दल माहिती आहे, ज्या करंट इश्यूजबद्दल माहिती आहे, ते मला 150 वर्ड्स किंवा 250 वर्ड्समध्ये लिहायचं आहे. आणि ज्याला प्रिसाईज रायटिंग लागतं, फार असं
तुम्हाला व्यवस्थित एकदम मोजून मापून गोष्टी लिहाव्या लागतात. त्यालाच तर प्रॅक्टिस म्हणतो. आणि हे आन्सर रायटिंग खूप चॅलेंजिंग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता MPSCला पण करणं अपेक्षित आहे. सो जुलै टू डिसेंबर इज अ व्हेरी क्रुशियल पिरियड फॉर यू. ठीक आहे. इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे व्हिडिओज येतील की मी प्रत्येक सिलेबसचा पॉईंट डेसिफर करायचा प्रयत्न करेन की कुठल्या गोष्टींसाठी काय काय वाचायला पाहिजे किंवा कुठल्या टायटलखाली कुठल्या कुठल्या गोष्टी वाचणं अपेक्षित आहे आणि कशातनं वाचायला पाहिजे. याच्यासाठी मी थोडेसे वेगळे व्हिडिओज क्रिएट करेनच. पण हा प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्हाला चुकलेला नाही आहे. प्लॅन ऑफ ॲक्शन जुलै टू डिसेंबर हा मेन्सचाच आहे. आन्सर रायटिंग फार महत्त्वाचा क्रुशियल, कारण ह्या काळात जेवढं जास्त कव्हर कराल त्याच काळात त्याच गोष्टी तुम्हाला इथं रिवाईज करता येणार आणि त्यानंतर तुम्हाला प्रिलिम्स आणि परत मेन्सचं आन्सर रायटिंग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. सो हा प्लॅन ऑफ ॲक्शन आहे. आता इथून पुढच्या गोष्टी कुणाला अप्रोच करायचं. बऱ्याचशे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा बरेच पूर्वीचे MPSCचे क्लासेस होते, बरेच UPSCचे क्लासेस होते. पण आता इथं पुढं MPSCच्या क्लासेसवाला की MPSCचे स्टुडंट स्पेसिफिकली आता डाऊट्स क्रिएट होणार आहेत की बाबा कुणाला अप्रोच करायचं. लक्षात घ्या गेल्या 5, 6, 7, 8 वर्षामध्ये जे क्लासेस आलेले आहेत आणि जे फक्त MPSCचे क्लासेस घेत आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव नाही आहे. ठीक आहे. जे जुने आहेत, जे UPSCमध्ये आधीपासून आहेत त्यांना UPSCचा अनुभव आहे पण प्युअरली MPSCचा अंदाज नाही आहे. पण बरेचसे क्लासेस असे आहेत की जे दोन्ही क्लासेस घेतात, UPSC आणि MPSC खूप आहेत. आणि आता तुम्ही इथून पुढं अशाच क्लासेसना अप्रोच करणं अपेक्षित आहे की जे इथून पुढं रिलेव्हंट आहेत, की जे UPSCचा पण अनुभव आहे आणि ज्यांना MPSCचा पण पूर्वीचा अनुभव आहे. सो मी काही इन्स्टिट्यूट काही सजेस्ट करणार आहेत. त्यामध्ये पहिली इन्स्टिट्यूट तर आपलीच आहे, डायमेन्शन IAS, जे मूल्यांकनच्याच अंडर येतं. बऱ्याच वेळा कन्फ्युजन आहे की मूल्यांकन आहे का डायमेन्शन IAS. तर मूल्यांकन ही पेरेंट कंपनी आहे आणि मूल्यांकनचं UPSC डेडिकेटेड जे सब ब्रँड आहे ते डायमेन्शन IAS आहे. सो डायमेन्शन IAS आणि मूल्यांकन एकच आहे. तो डायमेन्शन IAS हे फक्त आणि फक्त UPSCसाठी काम करतं आणि मूल्यांकन जे आहे ती पेरेंट कंपनी आहे जी आता MPSC पण हँडल करणार आहे. सो मूल्यांकन असू दे, डायमेन्शन असू दे, या मूल्यांकन आणि डायमेन्शन IASला UPSC आणि MPSCचा दोन्हीचा वारसा आहे. त्यामुळं दोन्ही आता स्वतः जर माझंच सांगायचं झालं, मी स्वतः UPSCच्या 6 मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेला आहे, माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी सगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट म्हणजे जेवढ्या पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहेत UPSCच्या त्या सगळ्या इन्स्टिट्यूटना, सिनर्जी असू दे, सक्सेस असू दे, युनिक असू दे, हज हाऊस असू दे, या सगळ्या इन्स्टिट्यूटना मी शिकवलेलं आहे. पर्सनल काउन्सिलिंग पण केलेलं आहे. सो बेसिकली डायमेन्शन IAS अँड मूल्यांकन इज द फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट ऑप्शन फॉर यू. जेव्हा आपण दुसऱ्या बाकीच्या इन्स्टिट्यूटचा ऑप्शनचा म्हणून विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे युनिक अकॅडमी इज युअर ऑप्शन. मी फक्त सजेस्ट करतो की कुठले इन्स्टिट्यूट पॉसिबली तुम्ही जाऊ शकता आणि विचारू शकता. युनिक अकॅडमी आहे. त्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी आहे. ज्ञानदीप पण एक वन ऑफ द UPSC आणि MPSCचा वारसा असलेली अकॅडमी आहे. त्यानंतरनं सिनर्जी स्टडी पॉईंट ही एक वन ऑफ द ऑप्शन आहे की जी UPSC आणि MPSCमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे किंवा ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर ज्ञानज्योती एज्युकेशन जी विशाल बेंदुरकर सरांची आहे, ती पण UPSC आणि MPSCमध्ये खूप रिनाऊंड इन्स्टिट्यूट आहे की तिथेही तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर प्राईम IAS आहे प्रभाकर जाधव सरांची, तीही UPSC MPSCचा वारसा लाभलेली. तो प्राईम IAS इज वन ऑफ द ऑप्शन. आणि त्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे स्पेसिफिकली तो शेवटचा ऑप्शन आहे मार्गी, जे प्रवीण चव्हाण सरांचा आहे. पण स्पेसिफिकली जेव्हा प्रवीण चव्हाण सरांचा विचार करतो म्हणजे ह्या सगळ्यांचे गुरु म्हणू शकता, माझे स्वतःचे गुरु आहेत. पण प्रवीण चव्हाण सरांचं बऱ्याच वेळा बऱ्याच स्टुडंट्सना ते हाय लेवलला शिकवतात आणि बऱ्याच वेळा जंप मारतात. त्यामुळं बिगिनर्सना ते समजून येत नाहीत. जर सिनियर असाल तर डेफिनेटली जा आणि ते त्यांच्या एवढं फाईन ट्यून तुम्हाला कोणीही करू शकणार नाही. म्हणजे इव्हन मी सुद्धा करू शकणार नाही, माझे स्वतःचे गुरु आहेत. पण जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला काहीच माहीत नसेल तर कदाचित तो जास्त योग्य ऑप्शन नसेल. पण बेसिकली मी परत सांगतो आहे, डायमेन्शन IAS आणि मूल्यांकन हा पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडं. आय एम हिअर टू गाईड यू एव्हरीथिंग. सेकंड युनिक आहे, ज्ञानदीप आहे, सिनर्जी स्टडी पॉईंट आहे, प्राईम IAS आहे, ज्ञानज्योती आहे आणि मार्गी आहे. तर हे सगळे तुमचे बेसिकली इथून पुढं 2023साठीचे ऑप्शन्स आहेत, जे प्युअरली UPSC करत होते, ज्यांचा MPSCशी काही संबंध नाही आहे, जे बेसिकली दिल्ली बेस्ड इन्स्टिट्यूट आहेत. ते कदाचित तुम्हाला जास्त सुटेबल नाही आहेत. कारण त्या गोष्टी फार वेगळ्या लेवलला चालतात. सो बेसिकली जे MPSC आणि UPSCचा गायडन्स देत होते आत्तापर्यंत त्यात जास्त सुटेबल तुम्हाला इथून पुढं राहणार आहेत. सो दिस इज ऑल अबाउट प्लॅन ऑफ ॲक्शन अँड रेकमेंडेड इन्स्टिट्यूट. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.